नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथे संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर यात्रा 2024 कार्यक्रम संपन्न। सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी उमरखेड येथील हुतात्मा स्मारक पुसद रोड येथे संविधान जागर समितीच्या सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली। मोटरसायकल रॅली अहिल्याबाई होळकर, बिरसा मुंडा, नारायणराव वानखेडे, जेठमलजी माहेश्वरी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून राजस्थानी भवन येथे संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी मुंबई महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून 9 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत संविधान जागर यात्रा 2024 निघालेली आहे आणि राजस्थान भवन येथे मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संविधान जागर समितीचे संस्थापक अध्यक्ष बौद्ध युवक संघ विजयराव गवाळे, आकाश आंबोरे, योजनाताई ढोकळे, स्नेहाताई भालेराव, राजेंद्रदादा गायकवाड, नागसेन पुंडगे, वाल्मिकी तात्या हे मंचावर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते संविधान जागर यात्रा 2024 या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले। मान्यवरांनी भारताच्या संविधानातील कधीच न बदलणारे मूलभूत हक्क व संविधानाच्या हत्येचा प्रयत्न करणारी काँग्रेस याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती दिली। या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने नागरिक, महिला उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दुधेवार सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन महाजन सर यांनी केले। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने हा देश चालतो। हा देश कोणाच्याही सांगण्याच्या चालत नाही आणि ज्याप्रमाणे हा देश चालतो तर त्याचप्रमाणे इथे न्यायव्यवस्था अतिशय मोठी अशा प्रकारची न्यायव्यवस्था आहे। ही सगळी न्यायव्यवस्था जी चालते ही सगळी न्यायव्यवस्था राज्यघटनेच्या आधारात चालते आणि यामुळे या सगळ्या संपूर्ण भारतामध्ये आज जो आपण न्याय आपण बघत आहोत ते फक्त आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या किमयेमुळं। त्यामुळं जे संविधान आहे हे सगळं संविधान जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, जनतेचा अधिकार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। त्यामुळं संविधानाच्या बाबतीमध्ये ज्या काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे हे सगळं दूर करण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी संविधान जागर यात्रा ही महाड चौदार महाडच्या तळ्यापासून ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी दलित लोकांना त्या ठिकाणी आपला अधिकार मिळवून दिला होता, हक्क मिळवून दिला होता, त्याच महाडच्या चौदार तळ्यापासून ही जागर यात्रा या ठिकाणी निघलेली आहे। आणि ही सगळी संपूर्ण जागर यात्रा सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांचा कायदा, बाबासाहेबांचे नियम हे सगळे समजून सांगण्यासाठी ही जागर यात्रा ही या ठिकाणी खरोखरच मला 75व्या वर्षाने अतिशय महत्त्वाची जागर यात्रा आहे। त्यामुळं या जागर यात्रेला मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। जय भीम। आज महाडच्या चौदार तळ्यापासून 9 ऑगस्ट जो क्रांती दिवसापासून या समिती आहे आणि संविधान समितीमध्ये सगळे अभ्यासक आहेत संविधानाचे, म्हणजे ॲडव्होकेट वाल्मिकी तात्या निकाळजे असतील, म्हणजे राजेंद्र गायकवाड जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चालक होते, दादासाहेब कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातवंड ते सोबत आहेत, विजयदादा गवाळे आहेत, मी आहे, स्नेहाताई भालेराव आहेत आणि हा संपूर्ण प्रवास अतिशय चांगला चालू आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेमध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो खोटा नॅरेटिव्ह पसरला की संविधान बदलणार, मनस्मृतीचं राज्य येणार आणि गुलामगिरीकडे देश जाणार, ह्या सगळा खोटा नॅरेटिव्ह फोडून काढण्यासाठी संविधान जागर यात्रा सगळ्यांना संविधानाचे नियम, हक्क काय आहेत, संविधान काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान इतकं लिहिलेलं नाही आहे, ते कधीच बदलू शकत नाही आणि कोणीच बदलू शकत नाही।
ते हे सांगण्यासाठी ही जागर समिती आहे, ही जागर यात्रा आहे. एवढंच मला सांगायचं आहे. ही जागर समितीतला संविधान जागर यात्रा याचा समारोप जो आहे तो दादरच्या चैत्यभूमीवर 6 सप्टेंबरला होणार आहे. आपण सर्वांना तिथे आमंत्रित करते. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय 9 ऑगस्ट पासून महाडच्या 14 काळापासून आम्ही संविधान जागर यात्रेची सुरुवात केलेली आहे. आज आमचा मुक्काम तुमच्या तालुक्यामध्ये शहरामध्ये या मध्या काळामध्ये जवळजवळ 16 ते 17 जिल्हे या जिल्ह्यांमध्ये या संविधानाच्या जागराचा घोष आम्ही करीत आलेलो. या संविधानाचा जागर नेमका करण्याचं उद्दिष्ट काय, त्याचं कारण काय, त्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण, या संविधानाला या देशाला लागून 75 वर्ष होऊन गेली आणि त्यामुळे त्याचा अमृत महोत्सव याचं हे वर्ष आहे. आणि दुसरं कारण आहे, या संविधानाच्या विषयी नेमक्या या अमृत महोत्सवाच्या प्रसंगी अनेक खोट्या कल्पना अफवा पसरवल्या जात आहेत आणि लोकांच्या मध्ये दिशाभूल केली जाते. आणि या अंबराच्या पेटामध्ये वास्तविकतेची लाभ घालण्यासाठी या संघर्ष यात्रेचं आम्ही आयोजन संविधान आपला श्वास आहे. संविधान आपला श्वास आहे. संविधान आपला प्राण आहे. या संविधानामध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकांची मूलभूत स्वातंत्र्य आणि कर्तव्य यांचा समावेश केलेला आहे. हे संविधान देशासाठी संजीवनी आहे आणि या संविधानाच्या आणि या संविधानाच्या विषयी जर भीती निर्माण होत असेल, हे संविधान टिकणार जाणार याविषयी संशय निर्माण होत असेल तर सर्वात आधी जे गरीब आहेत, लाचार आहेत, कष्टकरी आहेत, गरीब आहेत की ज्यांच्या हक्कांचं स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हे संरक्षणाचा प्रवास आपल्याला दिलेला आहे. आणि या संविधानाच्या विषयी अफवा फैलावणारे लोक आहेत. त्या लोकांना आपल्या बुद्धीने सम्राट बनवण्यासाठी या संविधानाच्या विषयी याच्यामध्ये कोणताही चांगला उद्देश नाहीये, विधायक उद्देश नाहीये. याच्यामध्ये आहे राजकीय खेळ, मतांचा खेळ, सत्तेचा खेळ. तुमच्यामध्ये भीती निर्माण करून तुमच्याकडून मतं घेऊन या राजसत्तेवर या खेळासाठी संविधानाचा उपयोग करून घेता सर्वात लाजवानी होतो. मित्रांनो, खरं तुम्हाला वाटत आहे संविधान बदललं नाही? भावांनो, तुम्हाला सांगतो, हे संविधान डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर नावाच्या एका प्रकांड पद्धतीने लिहिलेलं संविधान. ज्या माणसाच्या नावाकडे अनेक डिग्र्या लटकलेल्या दिसतात, ज्या माणसाला नावामुळे या देशातल्या जगातल्या प्रत्येक ज्ञानाचा कर्णकळा वेचलेला आहे, जो ज्ञानाचा सागर आहे, या जगामधल्या प्रत्येक विचारवंताच्या मध्ये सर्वात अग्रगण्य नाव असलेलं बाबासाहेब आंबेडकर, भविष्याचा वेध घेण्याची ताकद असलेला हा महामानव. आणि या महामानवानं दिलेलं संविधान सांगायचे की जे बदले जाईल, कुणी या सोम्या बोंब्याला जे बदले असेल संविधान असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं असेल काय? बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान
या घटना समितीतल्या प्रत्येक विचारवंतांचं मत या संविधानामध्ये शब्दबद्ध करण्यात आलं. गांधी प्रवाह, नेहरू प्रवाह, पंडित नेहरू प्रवाह, एम एन रॉय यांचा प्रवाह, हिंदू लोक